नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 6 एप्रिल 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, शिशु वाटिका उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओडिशा। ओडिशा या राज्यात शिशु वाटिका हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। हा उपक्रम 3 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजेच प्री प्रायमरी एज्युकेशन देतो। हा उपक्रम मुलांना खेळातून शिकायला प्रोत्साहन देतो आणि चारित्र्य विकास व जीवन कौशल्यांवर भर देतो। हा उपक्रम भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित आहे। आता आपण ओडिशाबद्दल जाणून घेऊयात। ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर। येथील राज्यपाल आहेत कममपती हरिबाबू। येथील मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी, जे की भाजपचे आहेत। येथे विधानसभेच्या एकूण जागा आहेत 147 व राज्यसभेच्या एकूण जागा आहेत 10 व येथे लोकसभेच्या एकूण जागा आहेत 21। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, 1 एप्रिल रोजी केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBIचा कोणता स्थापना दिन साजरा करण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 62वा। 1 एप्रिल रोजी केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBIचा 62वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। 1 एप्रिल रोजी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने आपला 62वा वर्धापन दिन साजरा केला। CBIची स्थापना 1 एप्रिल 1963 रोजी झाली। आता आपण CBI बद्दल अजून काही माहिती जाणून घेऊयात। CBI ही भारत सरकारची मुख्य तपास संस्था आहे। याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। CBIचे सध्याचे महासंचालक आहेत प्रवीण सूद। CBIचे पहिले महासंचालक होते धरमनाथ प्रसाद कोहली। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स कोठे आयोजित केली गेली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली। आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स नवी दिल्ली येथे 1 ते 4 एप्रिल दरम्यान नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती। ही कॉन्फरन्स दर 2 वर्षांनी होते। भारतीय लष्करातील सर्व वरिष्ठ त्यात सहभागी होतात। या परिषदेची उद्दिष्टे राष्ट्रीय सुरक्षा स्थितीचे मूल्यांकन करणे आणि लष्करी तयारीचे पुनरावलोकन करणे आणि उदयोन्मुख आव्हाने आणि ऑपरेशनल प्राधान्यांवर चर्चा करणे आहे। आता आपण भारतीय सशस्त्र सेनांच्या प्रमुखांबद्दल जाणून घेऊयात। लष्कर प्रमुख आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी। हवाई दल प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग। नौदल प्रमुख आहेत ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी। भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य आहे, आधी सेवा नंतर स्वतः। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, ट्रिपल एलिमिनेशन इनिशिएटिव्ह कोणत्या राज्याने सुरू केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम बंगाल। ट्रिपल एलिमिनेशन इनिशिएटिव्ह पश्चिम बंगाल या राज्याने सुरू केला आहे। 2026 पर्यंत मातांकडून त्यांच्या मुलांमध्ये HIV, सिफिलिस आणि हेपेटायटिस बीचे संक्रमण दूर करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे। पश्चिम बंगाल सरकार या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी विल्यम जे क्लिंटन फाउंडेशन म्हणजेच WJCF आणि जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO सोबत भागीदारी करत आहे। हा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केला जात आहे। हा देशातील अशा प्रकारचा पहिला प्रोजेक्ट आहे। दक्षिण 24 परगणा, डायमंड हार्बर, रामपूर हाट आणि कूच बिहार या 4 आरोग्य जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे। या प्रकल्पात प्रसूतीपूर्व तपासणी दरम्यान महिलांची तपासणी, मातेकडून बाळामध्ये होणारे संक्रमण रोखण्यासाठी वैद्यकीय हस्तक्षेप, रोगप्रतिबंधक उपचार आणि काळजीचा संबंध यांचा समावेश असणार आहे। येथे WHOचा उल्लेख आला आहे, त्यामुळे आपण WHO बद्दल जाणून घेऊयात। ही संयुक्त राष्ट्रांची एक एजन्सी आहे। जगभरातील लोकांचे आरोग्य सुधारणे हा WHOचा उद्देश आहे। याचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे। WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी करण्यात आली। यामध्ये एकूण सदस्य आहेत 194 व WHOचे महासंचालक आहेत टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस। आता आपण पश्चिम बंगालबद्दल जाणून घेऊयात। पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता। येथील राज्यपाल आहेत CV आनंदा बोस। येथील मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, ज्या की TMCच्या आहेत।
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण जागा आहेत 294, राज्यसभेच्या जागा आहेत 16 व लोकसभेच्या एकूण जागा आहेत 42. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 5वा आहे, नीती NCAER स्टेट्स इकॉनॉमिक फोरम पोर्टलचे उद्घाटन कोणी केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निर्मला सीतारमण. नीती NCAER स्टेट्स इकॉनॉमिक फोरम या पोर्टलचे उद्घाटन निर्मला सीतारमण यांनी केले. हे नीती आयोगाने नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च म्हणजेच NCAERच्या सहकार्याने विकसित केले आहे. हे पोर्टल राज्यांच्या वित्तविषयक अस्सल आकडेवारी प्रदान करतो, ज्यामुळे राज्यांना कर्ज व्यवस्थापनात मदत होते आणि महसूल प्रभावीपणे वाढतो. त्यावर 1990 ते 91 ते 2022 ते 23 पर्यंतचा राज्यांचा आर्थिक डेटा उपलब्ध असणार आहे. आता आपण नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च बद्दल जाणून घेऊयात. NCAER हे भारताचे सर्वात जुने आणि सर्वात मोठे स्वतंत्र आर्थिक धोरण रिसर्च थिंक टँक आहे. याची स्थापना 1956 मध्ये करण्यात आली. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे व सध्याचे अध्यक्ष आहेत नंदन M. निलेकनी. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6वा आहे, ट्रेड वॉच रिपोर्टची दुसरी आवृत्ती अलीकडेच कोणी प्रकाशित केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नीती आयोग. नीती आयोगाने ट्रेड वॉच रिपोर्टची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. भारतीय व्यापाराचे त्रैमासिक विश्लेषण या अहवालात दिले आहे. याची पहिली आवृत्ती 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. हा अहवाल वार्षिक आहे. आता आपण या अहवालात दिलेले महत्त्वाचे मुद्दे बघूयात. USA, UAE आणि नेदरलँड हे भारताचे प्रमुख निर्यात बाजार आहेत, ज्यांचा एकूण निर्यातीमध्ये 33% वाटा आहे. चीन, UAE आणि रशिया हे आयातीत आघाडीवर आहेत. जागतिक निर्यातदारांमध्ये भारताचा समावेश आहे. तसेच जागतिक व्यापारात भारताचा वाटा 4% आहे. आता आपण नीती आयोगाबद्दल जाणून घेऊयात. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली. याचे सध्याचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी व CEO आहेत BVR सुब्रमण्यम. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, भारत आणि जपान यांच्यातील तिसरा अंतराळ संवाद कोठे झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टोकियो. भारत आणि जपान यांच्यातील तिसरा अंतराळ संवाद टोकियो येथे झाला. दोन्ही देशांची अंतराळ धोरणे आणि प्राधान्यक्रम यावर चर्चा करणे हा या संवादाचा उद्देश आहे. यामध्ये राष्ट्रीय अंतराळ कार्यक्रम, द्विपक्षीय अंतराळ सहकार्य, अंतराळ सुरक्षा, उद्योग स्तरावरील सहकार्य यावर चर्चा करण्यात आली. या संवादामध्ये जपान-भारत विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम विनिमय वर्ष देखील सुरू करण्यात आले, जे एप्रिल 2025 ते मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. पहिला भारत-जपान अंतराळ संवाद 2019 मध्ये झाला व दुसरा भारत-जपान अंतराळ संवाद 2021 मध्ये आयोजित करण्यात आला होता. आता आपण जपानबद्दल जाणून घेऊयात. जपान हा प्रशांत महासागरामध्ये स्थित आहे. याची राजधानी आहे टोकियो. येथे चलन वापरले जाते जपानी येन व येथील पंतप्रधान आहेत शिगेरू इशिबा. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, केरळमधील कोणत्या खाजगी स्पेस स्टार्टअपने SpaceXद्वारे नीला उपग्रह प्रक्षेपित करून एक मोठा टप्पा गाठला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, Hex20. या केरळमधील खाजगी स्पेस स्टार्टअप कंपनीने SpaceXद्वारे नीला उपग्रह प्रक्षेपित करून एक मोठा टप्पा गाठला आहे. आता आपण Hex20 बद्दल जाणून घेऊयात. ही केरळमधील एक छोटी उपग्रह निर्मिती कंपनी आहे, जी टेक्नोपार्कमध्ये स्थित आहे. आता आपण नीला उपग्रहाबद्दल जाणून घेऊयात. या उपग्रहाचे नाव केरळमधील एका नदीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, जी सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. Hex20ने SpaceX सोबत भागीदारी केली, ज्याद्वारे नीला उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. नीला उपग्रह SpaceXच्या ट्रान्सपोर्टर 13 मिशनद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. हा उपग्रह Hex20च्या होस्ट केलेल्या पेलोड मार्केटमध्ये प्रवेश दर्शवितो, जे स्टार्टअपसाठी एक प्रमुख सेवा क्षेत्र आहे. नीला उपग्रह Hex20च्या पेलोड न्यूट्रल उपग्रह प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जो स्वदेशी विकसित उपप्रणालींवर बांधला जाणार आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणजेच प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निधी तिवारी.
निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव म्हणजेच प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने निधी तिवारी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. आत्तापर्यंत निधी तिवारी पंतप्रधान कार्यालयात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या. त्यांची नियुक्ती को टर्मिनल स्वरूपाची आहे, म्हणजेच पंतप्रधानांचा कार्यकाळ संपेपर्यंत किंवा त्या पदाबाबत पुढील आदेश येईपर्यंत ही नियुक्ती असणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचे नियोजन, त्यांच्या शेड्यूलचे व्यवस्थापन करणे, धोरण आणि प्रशासकीय समन्वय आणि कम्युनिकेशन इत्यादी कामाची जबाबदारी निधी तिवारी यांच्यावर असणार आहे. निधी तिवारी 2014 बॅचच्या IFS अधिकारी आहेत. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे. कोणती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच IIM दुबईमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस सुरू करणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. IIM अहमदाबाद ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट दुबईमध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस सुरू करणार आहे. हा कॅम्पस सप्टेंबर 2025मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. IIM अहमदाबाद आणि UAE मधील BRS व्हेंचर्स यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार झाला आहे. IIM अहमदाबादचा उद्देश या प्रदेशात आपली उपस्थिती प्रस्थापित करणे आणि दीर्घकालीन कार्यक्रम सुरू करणे आहे. हे भारतातील व्यवस्थापनशास्त्रातील सर्वोच्च संस्थेचा पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस असणार आहे. आता आपण IIM अहमदाबादबद्दल जाणून घेऊयात. IIM अहमदाबाद ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यवसाय संस्थांपैकी एक आहे, जी व्यवसाय व्यवस्थापनात उच्च शिक्षण देते. याची स्थापना 1961 मध्ये झाली. भारत सरकार, गुजरात सरकार आणि भारतीय उद्योग यांच्या सहकार्याने स्वायत्त संस्था म्हणून IIM अहमदाबाद स्थापन करण्यात आली. येथे व्यवसाय व्यवस्थापनातील विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहे, जसे की MBA, PGP म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इत्यादी. आता आपण सर्वात शेवटी नवीन वर्षाला संपूर्ण भारतामध्ये विविध नावांनी ओळखले जाते ते आपण बघूयात. हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा हा महाराष्ट्रामध्ये तसेच मराठी, कोकणी, कन्नड आणि तेलुगू भाषिक लोकांमध्ये चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला साजरा केला जातो. त्यानंतर बैसाखी हा पंजाब आणि उत्तर भारतात चैत्र महिन्यात साजरा केला जातो. त्यानंतर उगाडी म्हणजेच युगाडी हा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला साजरा केला जातो. पुथांडू हा तामिळनाडूमध्ये चैत्र महिन्यात साजरा केला जातो. विशू हा केरळमध्ये मेळ महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा नवीन वर्ष आहे. बोहागू बिहू हा नवीन वर्ष आसाममध्ये चैत्र महिन्यात साजरा केला जातो. चेटीचंड हा नवीन वर्ष सिंधी बांधव चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला साजरा करतात. व जैन नववर्ष हे जैन समाजात महावीर स्वामींच्या मोक्षप्राप्ती दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासून साजरा केला जातो. अशा प्रकारे संपूर्ण भारतात नवीन वर्ष विविध नावांनी साजरा केला जातो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला देखील विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.